हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पूजाच कट्टा. तर पुन्हा एकदा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग दिसत असल्यामुळे सांगते मी तुम्हाला. तर आज कुठे जाणार आहे मी, एक नवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी मी जाणार होते. मी आणि माझे हजबंड आम्ही दोघे निघालो. सकाळी सकाळी लवकर तयार वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून छान मस्त निघालो होतो फ्रेश वातावरणामध्ये. आणि सध्या पावसाळा चालू असल्यामुळे खरंच वातावरण इतकं छान फ्रेश आणि ताजं वाटत होतं, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथं दिसतच असेल मी कुठं आलेली आहे. अर्धा कमेंट करून सांगा, अर्ध्या लोकांना तर समजलंच असेल मी कुठे आलेली आहे. तर नक्की कमेंट करून सांगा मला. तर मी आले होते माहूर गडावर रेणुका माता देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, रेणुका माता मंदिर म्हणजे माहूरगड हे 3.5 शक्तिपीठापैकी दुसरं पूर्ण शक्तिपीठ आहे. आणि तिथे दर्शन घेण्यासाठी मी आले होते. आणि तिथलं फेमस म्हणजे सगळ्यात फेमस तांबूळ आहे. तांबूळ तिथे कसं वाटलं जातं, खूप तिथे लोक तांबूळ घेऊन येतात आणि देवीचा म्हणजे प्रसादच आहे तो तांबूळ. तर मी पण तिथे तांबूळ वगैरे नेलं होतं. आणि संडे असल्यामुळं इतकी गर्दी होती, भयानक गर्दी होती तिथे. तर प्लीज संडेला जाऊ नका. आणि आता तर श्रावण महिना सुरू होणार आहे, त्यामुळे 2-3 तास आरामात दर्शनासाठी लागतात, असा विचार करूनच घरून निघायचं. त्यानंतर मग मी देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि थोडीफार मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला कहाणी सांगणार आहे. तर भगवान परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आदेशावरून त्यांच्या मातेचा वध केला होता. आणि वध केल्याच्या नंतर त्यांना काही दिवसानंतर इतका पश्चाताप झाला आणि त्यांना खूप जास्त त्यांच्या मातेची आठवण येऊ लागली, त्यांच्या आईची आठवण येऊ लागली. त्यासाठी त्यांनी एक तपश्चर्या केली. गडावर जाऊन, माहूर गडावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हणले की ठीक आहे, तुला पश्चाताप होत असेल तर तू काय कर, तुझी आई तुझ्या मातेला पाहण्याचा शेवटचा चान्स भेटेल आणि तू तिथे थांब. आणि जोपर्यंत तुझी माता वर येणार नाही तू मागे वळून पाहायचं नाही. पण भगवान परशुरामांना इतकी जास्त आईला पाहण्याची आतुरता होती, आईला पाहण्याची ओढ होती, त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिलं. आणि तेव्हा फक्त रेणुका मातेचं मुख म्हणजे त्यांचं फक्त चेहरावर आला होता. त्यामुळे तर तिथंच चेहऱ्याचीच पूजा केली जाते आणि त्यामुळे ती प्रगट झालेली आहे माता तिथे. तर काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा. मला जेवढी स्टोरी माहीत होती तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. माहूर गडावरून जवळच असलेल्या दत्त मंदिराला दर्शन देण्यासाठी आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो. तर तिथे जाताना जवळच म्हणजे 2 किलोमीटर अंतरावरच आहे ते मंदिर. आणि इतकं छान मंदिर आहे, इतकी शांतता होती आणि गर्दी तर बिलकुल नव्हती. इथं डायरेक्ट दर्शन भेटलं आम्हाला. तर दत्तात्रेयांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर पाठीमागे गेल्याच्यानंतर मला दिसले की तिथे एक स्वयंभू विभूती आहे. ती विभूती कुठून यायली, कशी यायली काहीच माहीत नाही. ते जमिनीच्या खालून छान विभूती येत होती आणि इतका छान त्याचा सुगंध होता त्या विभूतीचा की खरंच काय सांगू, इतकं प्रसन्न वाटलं. एक 100 मीटर अंतरावरून सुद्धा त्या विभूतीचा वास येत होता, सुगंध येत होता. आणि मग त्याचं पण दर्शन घेतलं. मध्ये जाण्याची काय तिथं परवानगी नव्हती, बाहेरूनच दर्शन ते घेतलं. त्यानंतर हे मठ असल्यामुळे या मठामध्ये जितके पण आत्तापर्यंत ऋषीमुनी झाले होते त्या सगळ्यांची समाधी तिथे होती. इतकं शांत वाटत होतं. थोडा वेळ शांत बसून तिथे त्या वातावरणाचा आनंद घेतला मी. हळूहळू मग नंतर इथे पण थोडी गर्दी वाढत गेली होती. असं काय नाही की म्हणजे दर्शनाला, पण वाढत गेली होती. त्यानंतर तिथून पुढं अजून 2 किलोमीटर अंतरावरती पुन्हा एक तिथे गड आहे, देवीचं मंदिर आहे. तर तिथे गेलो आम्ही आणि हा फेमस पॉईंट आहे. आणि ही माझी चढण्याची स्टाईल होती. पाय दुखू नये म्हणून असंच मी एक पाहिलं होतं की गड वगैरे कसे चढतात, तर तेच मी ट्राय केलं. पण काय सांगू, पाय तर दुखतच होते. वर गेल्याच्यानं ते इतका छान तिथे व्ह्यू पाहायला भेटला. मग ते पाहून खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. त्यानंतर तिथून आम्ही मग निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. म्हणजे सकाळी जर 9 वाजेपर्यंत जर आपण तिथे पोहोचलो तर 4 वाजेपर्यंत सगळं आपण एक्सप्लोअर करून घरी पोहोचू शकतो. तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुढे येणाऱ्या व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.